morning, students. Today we will discuss about the general science textbook class 6th. Yes. आज आपल्याला ह्या 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकाचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. तर आपल्याला ह्या पुस्तकाचा अभ्यास का करायचा आहे, तर याचा उपयोग 6वीच्या मुलांसाठी देखील होईल आणि तसेच आपले जे शिक्षक पात्रता परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, शिक्षक बंधू भगिनी असतील, त्यांच्यासाठी देखील ह्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. तर या टॉपिक मध्ये थोडक्यात काय कन्सेप्ट आहेत त्याचा अभ्यास आपण थोडक्यात करणार आहोत. तर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विज्ञान विषय घेऊन बसलेले जे पेपर सेकंड साठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टॉपिक नंबर 1 to 16 पर्यंत ज्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर त्यांना 2 ते 3 प्रश्न 100% येऊ शकतात. ठीक आहे. तर चला मग आपण बघूया. हे सायन्स बुक आहे. सायन्सच्या बुक मध्ये जे टॉपिक आहेत त्या टॉपिकचे मराठी मधून कन्सेप्ट थोडक्यात अभ्यासायचे आहे. ही आहे तुमची 6वीच्या पुस्तकाची इंडेक्स. तर मग फर्स्ट टॉपिक आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. येस. नॅचरल रिसोर्सेस मीन्स नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने कोणकोणती आहेत, तर एअर, वॉटर अँड लँड, हवा, पाणी आणि जमीन. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या तिन्ही नैसर्गिक संसाधनाचा वापर करतो. कसा करतो आपण? हवेचा वापर, हो की नाही? सर्व सजीवांना जगण्यासाठी हवेची गरज असते, हो की नाही? मग आपल्याला हवा कुठून मिळते? हवेमध्ये कोणकोणते वायू आहेत, त्या वायूंचं प्रमाण किती टक्के आहे, तसेच ह्या वायूचा आपण उपयोग काय काय आहेत. फॉर एक्झाम्पल असेल ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करतो? आपल्याला श्वसनास मदत करतो, ज्वलनास मदत करतो, हो की नाही? तसेच दुसरे अजून वायू असतील, त्या वायूंचा आपल्याला उपयोग कसा होतो, हो की नाही? तसेच नेक्स्ट आहे वॉटर. वॉटर पाणी. आपण सर्व सजीव पाण्याशिवाय जगू शकतो का? नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. तर मग आपल्याला हे पाणी कुठून मिळतं? पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत? पाण्याचा वापर आपण कसा करतो? कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण पाणी वापरतो? तुम्हाला माहिती आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अंघोळीसाठी पाणी लागते, पिण्यासाठी पाणी लागते, कपडे भांडी धुण्यासाठी पाणी लागते, हो की नाही? उद्योगधंदे असेल, शेती असेल, वेगवेगळे व्यवसाय असतील, कशासाठी हे आपल्याला पाणी लागते, हो की नाही? मग ते पाणी आपण किती टक्के पाणी वापरतो? प्रत्येक कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, त्या सदस्यांसाठी पाणी किती टक्के लागते, हे सगळं अभ्यासाच्या मध्ये आहे. तसेच अजून पाण्याच्या गुणधर्म असतील, पाण्याच्या अवस्था असतील, हो की नाही? नेक्स्ट आहे लँड. लँड म्हणजे जमीन. आपण सर्व सजीव कुठे राहतो, तर जमिनीवर राहतो, हो की नाही? जमिनीवर राहतो म्हणजेच काही सजीव हवेत पण संचार करतात, हो की नाही? काही सजीव पाण्यात पण राहतात. म्हणजेच आपल्याला पृथ्वीची आवरणे माहिती आहेत, शिलावरण, जलावरण आणि वातावरण. या तिन्ही आवरणाला मिळून जीवावरण म्हणतात. म्हणजेच सर्व सजीव हे कुठे आढळतात? जीवावरणात आढळतात, हो की नाही? तसेच वातावरण असेल, वातावरणाचे 5 थर आपल्याला माहिती आहेत, तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. पुन्हा या थरामध्ये कोण कोण आढळतं, हो की नाही? म्हणजे थोडक्यात ओझोनचं प्रमाण. ओझोनचं प्रमाण कुठे जास्त आढळतं, तर वातावरणाच्या कुठल्या थरामध्ये आढळतं,
किती टक्के आढळतं हे ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच एअर, वॉटर अँड लँड या नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण कसा केला पाहिजे, त्याचं संवर्धन कसं केलं पाहिजे, थोडक्यात आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट आहे द लिव्हिंग वर्ल्ड. द लिव्हिंग वर्ल्ड मीन्स सजीव सृष्टी. आता आपल्याला माहिती आहे सजीव सृष्टीमध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव असतील, या सर्व सजीवांचा अभ्यास ह्याच्यामध्ये करायचा आहे. पुन्हा त्याच्यामध्ये वर्गीकरण असेल, सजीवांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण असेल, प्राण्यांचं वर्गीकरण असेल, हो की नाही. नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. डायव्हर्सिटी म्हणजेच काय तर विविधता. कोणाची विविधता? लिव्हिंग थिंग्स, सजीवांची विविधता आणि त्यांचं क्लासिफिकेशन. सजीवांची विविधता म्हणजेच काय तर वनस्पतींच्या मध्ये वेगवेगळे वनस्पती असतात, हो की नाही. तसेच प्राण्यांमध्ये विविधता असते, हो की नाही. थोडक्यात काही प्राणी कुठे राहतात? जमिनीवर राहतात, काही प्राणी पाण्यात राहतात, काही प्राणी हवेत संचार करतात, म्हणजेच आपल्याला माहिती उभयचर प्राणी असतील, हो की नाही. पुन्हा हिंस्र प्राणी असतील. काही प्राणी कसे असतात, काय म्हणतो आपण त्यांना? कार्निव्होर्स, हर्बिव्होर्स, हो की नाही. कार्निव्होर्स म्हणजे मांस खाणारे, फ्लेश खाणारे प्राणी, त्यांचं वर्गीकरण. पुन्हा हर्बिव्होर्स म्हणजे गवत खाणारे, तृणभक्ष, हो की नाही, त्यांचं वर्गीकरण त्याच्यामध्ये असणार आहे. पुन्हा चौथा टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट स्क्रीन दिसते सर्वांना. डिझास्टर मॅनेजमेंट मीन्स आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय येतं तर आपल्या ज्या आपत्ती आहेत, भूकंप असेल, महापूर असेल, देन सुनामी असतील, अजून आपत्ती कोणकोणत्या आहेत? वणवा असेल, अपघात असतील, युद्ध असेल, म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती यांचा अभ्यास, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं त्याचा अभ्यास आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये असणार आहे. सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स अँड देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. आता पहा, आपल्या सभोवतालचे पदार्थ आणि त्याच्या अवस्था आणि गुणधर्म. आता आपल्या सभोवताली वेगवेगळे पदार्थ आहेत, हो की नाही. वेगवेगळे पदार्थ म्हणजेच काय तर आता हा पेन आहे, ह्या पेनला कोणता गुणधर्म आहे? आता खडू असेल, कागद असेल, टेबल, चेअर, देन कपडा असेल, ह्या पदार्थांना कोणकोणते गुणधर्म आहेत? खडू कसा असतो? ठिसूळपणा असतो खडूला. लोखंड असेल, लोखंडाला कसा असतो? कठीणपणा असतो. पुन्हा धातूंमध्ये ॲल्युमिनियम ठोकून त्याचे पत्रे तयार केले जाते, तर त्या पत्र्याला वर्धनीयता म्हणतात. त्या अजून काय असते? पाण्याच्या अवस्था, त्याचे गुणधर्म, ह्याचा अभ्यास आपल्याला ह्या सबस्टन्सेस इन द सराउंडिंग अँड देअर प्रॉपर्टीज मध्ये करायचा आहे. तसेच सबस्टन्सेस इन डेली लाईफ. सबस्टन्सेस इन डेली यूज. आपल्या दैनंदिन वापरातील वस्तू, किंवा पदार्थ, त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते पदार्थ वापरतो, हो की नाही, त्याचा अभ्यास. पुढे आहे न्यूट्रिशन अँड डाएट. न्यूट्रिशन मीन्स पोषण आणि आहार. न्यूट्रिशन मीन्स पोषण. आता आपल्याला पोषणासाठी, सजीवांना पोषणासाठी काय काय पोषक द्रव्यांची, पोषक घटकांची आवश्यकता असते. तर
आपल्या आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, काय म्हणतो आपण, व्हिटॅमिन, अजून खनिजे यांचा जो उपयोग आहे, ते त्यांचे स्त्रोत आहेत, ते स्त्रोतांचा अभ्यास ह्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तसेच डाएट मीन्स आहार. आपला आहार कसा असला पाहिजे, पुन्हा आपल्याला समतोल आहार कसा असला पाहिजे. समतोल आहार म्हणजे काय, तसेच न्यूट्रिशन म्हणजे शरीराचं पोषण होण्यासाठी आपल्याला जे आवश्यक जे घटक आहेत ते कुठून मिळतात, कुठल्या पदार्थातून मिळतात, व्हिटॅमिन कुठून मिळतं, प्रथिन कुठून मिळतं, किंवा त्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणते आहेत. तसेच या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला न्यूट्रिशन आणि डाएट मध्ये करायचा. तसेच आवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किन, ह्याच्यामध्ये काय आहे तर आपली अस्थिसंस्था आणि त्वचा याचा अभ्यास आपल्याला आवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किन याच्यामध्ये करायचा. स्केलेटल सिस्टम मीन्स काय तर आपली जी शरीराचा सांगाडा आहे त्या सांगाड्याचा अभ्यास. म्हणजेच काय तर थोडक्यात आपल्या शरीराला निश्चित आकार आणि निश्चित काय म्हणतो आपण आधार, निश्चित आकार आणि आधार देण्याचं काम कोण करतं तर हे स्केलेटल सिस्टम करते, हो की नाही. आणि त्वचेमध्ये त्वचेच्या आतील भागामध्ये कोणते जे हे आहेत अवयव आहेत किंवा त्याला त्वचा कशी मदत करते किंवा कशी संरक्षण करते त्याचा अभ्यास आपल्याला ह्या स्केलेटल सिस्टम मध्ये करायचा आहे. मागच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ह्या टॉपिक मध्ये एक प्रश्न आला होता सांध्यांवरचा. ह्या टॉपिक मध्ये चल सांधे आणि अचल सांधे याचा अभ्यास आहे. चल सांधे म्हणजे कोणते, अचल सांधे म्हणजे कोणते, ते सरकता सांधा, बिचागिरीचा सांधा ते आहेत ना, त्याचा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये तोच प्रश्न टीईटी मध्ये आला होता. तसेच नेक्स्ट आहे 9th मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन, गती आणि गतीचे प्रकार. आता आपल्याला माहिती आहेत गती, कोणकोणत्या गती आहेत, गती म्हणजे काय, कोणकोणत्या गती आहेत आणि गतीचे प्रकार कोणते. तर गतीचे प्रकार चुंबकीय गती असेल, पुन्हा आंदोलित गती, वर्तुळाकार गती, हो की नाही, यादृच्छिक गती. हे जे गतीचे प्रकार आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये मोशन आणि टाइप्स ऑफ मोशन या टॉपिक मध्ये पाहायला मिळते. देन नेक्स्ट आहे फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स, बल आणि बलाचे प्रकार. तुम्हाला माहिती बल म्हणजे काय, बलाचे प्रकार कोणकोणते आहेत तर बलाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. स्थायू बल असेल, चुंबकीय बल असेल, यांत्रिक बल असेल, हो की नाही, गुरुत्वीय असेल. आता एखादा आपण बॉल वर टाकला चेंडू, तो सरळ वर आकाशात जातो का जमिनीवर पडतो तर जमिनीवर पडतो. कशावर पडतो तर गुरुत्वीय बलामुळे पडतो, हो पण हे आपण शिकलो आहोत, हे आपल्याला माहिती आहे. आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास ह्या 10 टॉपिक फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स मध्ये करणार आहोत. नेक्स्ट वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी मीन्स कार्य आणि ऊर्जा. आता कार्य म्हणजे काय, कार्याचं एकक कोणतं, तसेच कार्य आपण कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते, ती ऊर्जा आपल्याला कुठून मिळते, कशी मिळते, ऊर्जेचे पुन्हा प्रकार, हे सगळा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एनर्जी ऊर्जेचे प्रकार आहेत, गतीज ऊर्जा असेल, स्थितीज ऊर्जा असेल, हो की नाही, त्याचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिक मध्ये करायचा आहे. तसेच नेक्स्ट आहे सिंपल मशीन. सिंपल मशीन मीन्स साधी यंत्रे. आता साधी यंत्रे म्हणजे काय, साधी यंत्रे कोणकोणती आहेत तुम्हाला माहिती. लहानपणी आपल्याला माहिती असेल, आपण लहान असताना कप्पीचा वापर करून पाणी काढलं जायचं, विहिरीतून पाणी काढलं जायचं. तसेच कप्पीचा वापर विहिरीत
विहीर खोदताना होतं. विहीर खोदताना कपीचा वापर होतो. तरफ असेल, उतरण असेल, पुन्हा अजून साधी यंत्रे कोणकोणती आहेत. या ज्या साध्या यंत्राचा अभ्यास आपल्याला ह्या सिंपल मशीन्स मध्ये करायचा. पुन्हा या यंत्राची निगा कशी राखली पाहिजे तर डिटेल मध्ये पण ह्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट इज साऊंड. साऊंड साऊंड मीन्स ध्वनी. आता ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचे प्रसारण कसे होते, ध्वनी कोणत्या माध्यमातून अधिक वेगाने जाते, हो की नाही, तसेच ध्वनी लहरी कशा पसरतात, हे सगळा अभ्यास डिटेल मध्ये आपण साऊंड या टॉपिक मध्ये करणार आहोत. नेक्स्ट इज 14 टॉपिक इज लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. प्रकाश आणि छायाचित्र निर्मिती. आता प्रकाश आपल्याला कुठून मिळतो, प्रकाश म्हणजे काय, तर प्रकाशाचे स्रोत कोणकोणते आहेत, हो की नाही, नैसर्गिक सोर्स कोणते, मॅनमेड सोर्स कोणते. आपल्याला माहिती आहेत नैसर्गिक सोर्स प्रकाशाचे कोणते आहेत, तर चंद्र, सूर्य, तारे हे आहेत नॅचरल सोर्स ऑफ लाईट. मानवनिर्मित कोणते आहेत, मेणबत्ती, लॅम्प, बल्ब, हे की नाही, हे आहेत ते कृत्रिम आहे. तसेच फॉर्मेशन ऑफ शॅडोज निर्मिती म्हणजेच प्रतिमा असतील, हो की नाही, आरशातील प्रतिमा असतील, पाण्यातील प्रतिमा असतील. पुन्हा आपली जी सावली आहे ती सावली आणि आपले वस्तू आणि तिची सावली यांच्यातील फरक असेल, त्याचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिक मध्ये करायचा आहे. नेक्स्ट आहे फन विथ मॅग्नेट्स. 15 टॉपिक इज फन विथ मॅग्नेट्स मीन्स चुंबकाची गंमत, चुंबकत्वाची गंमत. येस. आता मॅग्नेट म्हणजे काय, तर चुंबक म्हणजे काय, नंतर चुंबकाचे गुणधर्म कोणते. आपल्याला माहितीये 2 सजातीय मॅग्नेट असतात चुंबक. त्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असतं, परस्पर आकर्षण असतं. तर चुंबकत्व नष्ट कसं होतं, तर एखादी चुंबकीय वस्तू असेल, ती चुंबकीय वस्तू आपटली किंवा तापवली किंवा त्याचे तुकडे केले तर ते काय होतं, त्याचं चुंबकत्व नष्ट होतं. तर त्याचा डिटेल अभ्यास आपण फन विथ मॅग्नेट्स या टॉपिक मध्ये करणार आहोत. नेक्स्ट इज 16 टॉपिक. द लास्ट वन टॉपिक इज द युनिवर्स. युनिवर्स मीन्स विश्वाचे अंतरंग. विश्वाचे अंतरंग या टॉपिक मध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर विश्वामध्ये अंतरंगातील जे सगळे घटक आहेत, कुठले कुठले घटक आहेत, तर अंतरंगामध्ये सूर्यमाला असेल, ग्रह असतील, तारे असतील, लघुग्रह, उल्का, दीर्घिका, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या युनिवर्स मध्ये करायचा आहे, हो की नाही. तर मग आपण काय काय करणार आहोत, तर सर्व टॉपिकचा डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. तर थोडक्यात आपण आज ह्या 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत आणि टॉपिक